कदाचित ह्या व्हिडिओची क्वालिटी एकदम कमी असेल माझ्या मते, कारण ह्यो फोन माझं नाही, तर ह्यो फोन माझंच असा, म्हणजे खूप 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 म्हणजे रेग्युलर फोन नाही असा. तर झालं असं की माझ्याकडे ह्यो माझं जुनं ओप्पोचा फोन आहे, जो मग 8वीत घेतलेलो. आणि मी पुण्यात जायच्या म्हणजे कॉलेज सुरू व्हायच्या आधी बाबांसोबत एक्सचेंज केलेलं आहे. बाबांचं मोटोवाला फोन जो होतो मोटो जी, तो मी माका घेतलेला आहे आणि माझा जो ओप्पोचा फोन होता तो बाबांका दिलेला. आणि मोटोचं जीचं कॅमेरा चांगला होतो म्हणून तो मी माका घेतलेला. आणि काय आलं एक दिवस म्हणजे रँडम त्या फोनात काय आजार नाही काय नाही, तो एकदम बरं होतो एकदम. आणि तो अचानक बंद झालं 2 वाजता बुधवारी 18 मार्चला. हल्ली माझे रील्स पण नाही काय नाही, कारण सगळं डेटा गेलो त्याच्यातलं त्या फोनमधलं. आणि तो स्विच ऑफ झालो 2 वाजता. मग 2 वाजता ते 3 वाजेपर्यंत एक लेक्चर होतं. त्या लेक्चरसाठी म्हणून मी दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जावतं म्हटलं होतं चालू पण होय नाही होतं. मग वाटलं माझ्याने चुकून स्विच ऑफ झालो. मी चार्जिंगला लावले 1 तास लेक्चर होतो तेव्हा. आणि लेक्चर संपल्यानंतर मी आपलं चालू करून बघते चालू काय होय नाही होतं. मग आरजू घराकडे जावं तर आरजूकडनं अंशुलला फोन लावला आहे, कारण कुठच्याही प्रॉब्लेम असलं, प्रोजेक्टचं प्रॉब्लेम असलो, क्वेश्चन कुठचं सॉल्व होणार नाही काय होणार नाही काय नाही, तर सगळ्यात पहिली अंशुलला बोलवत आहे कॉलेजमध्ये. म्हणून मी अंशुलला फोन लावला, लागा नव्हतं त्याचं. मग त्याचं मी माझ्या पॉकेट डायरीमध्ये लिहून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर संचिता होता डेगे, त्या संचिताकडनं फोन घेतला आहे. मग अंशुलला फोन लावून मी त्याला बोलायला पहिल्यांदा दादा फोन लावलं. नंतर आमचा मेन इम्पॉर्टंट माणूस साधं पेनड्राईव्ह जरी घ्यायचं असलं तरी आम्ही त्याला फोन लावून विचारतो. नाना दा डबो जरी घ्यायचं असलं तरी आम्ही त्याला फोन लावून विचारतो. डबो फोन नाना दा त्यांना फोन लावले. तर त्यांनी काय काय सांगितलं करून बघितले, पण फोन काय माझं चालू होई नव्हतं. बघून नंतर मी आता आधीच सांगितलेलं आहे, मी फोन चालू झाल्याशिवाय तर मी काय घराकडे जायचं नाही रूमवरती, कारण दादा पण नाही होतो, दादा काहीतरी बाहेर गेलेलो. मग मी रडा गेलेला, अक्षरशः रडा गेलेला आहे. पण अंशुलने नंतर एका जवळच्या शॉपवरती गेलेलो आम्ही मोबाईलच्या. तर त्या मोबाईलच्या शॉपने हिट दिल्या आणि काय काय करून बघितल्या, झालो फोन सुरू. मी खुश झाले, आपलं खूप 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 खुश झालं आहे. पण तो परत बंद झालो. मग त्यांनी परत हिट लावून बघितलं, परत चालू झालो, परत बंद झालो. मग तो बोललो एकदा बॅटरीचं ह्या असतो विषय, नाहीतर तो सॉफ्टवेअर मारला तर सगळा डाटा जाताना. म्हटलं आधी बॅटरी चेक करून बघूया, डेटा सगळा घालू शकतो. मग त्याने बॅटरी एक्सचेंज करून बघितलं आणि त्यांनी सांगितलं पाऊण तास लागतो. तो बिचारो अंशू, आमचं त्या दिवशीचं कॉलेजचं टायमिंग 9 ते 10 एक लेक्चर, 10 ते 11 ब्रेक आणि 11 ते 3 वाजेपर्यंत सलग लेक्चर 4 असं त्या दिवशीचं टाईम टेबल. तो बिचारो अंशुल सकाळी नाश्ता केलेला आणि तो 5-5:30 वाजेपर्यंत माझ्यासोबत होतो. मग ते का दुसऱ्या दिवशी काहीतरी झोळ जायचा होता. मग त्यांनी किशनला फोन लावला आहे आणि ती जी मोबाईल शॉप होती ती किशनच्या पिजीवरून जवळ होती. पण त्या नालायका अर्धा तास लागलो काय नाही करूचं, नवरं कसं नडणं नेऊचं नाही, पण काय कसं अर्धा तास लागलो तो देखा तिचं माहिती. मग तो इल्यानंतर अंशुल गेलो आणि आम्ही बॅटरी चेंज करून द्यायची, पण बॅटरीचं पण इश्यू नाही. मग त्यांनी सांगितलं सॉफ्टवेअर मारचं लागतं आणि सॉफ्टवेअरसाठी मोबाईलचा बिल लागतं. आणि त्याच्यासाठी मी पुण्यात माझ्याकडे खायचला बिल होता गावाकडे. मग आईन माका शोधून बिल खायचं तर 6 वाजता टाकल्या. आणि जेव्हा मी परत त्या दुकानात गेलं की बिल असं सॉफ्टवेअर मारा, म्हटलं सगळा डाटा गेलं तरी चालतं एकदाचो, पण माका माझं जीवन तर करून द्या फोन, कारण माझ्या फोनचे सगळे पासवर्ड माका माहिती होते, बॅकअप मारलेलं होतं. ह्याच सगळं आमच्या शेजाऱ्याच्या कृपेमुळे झाला माझ्यावर ते. आणि त्याच्यानंतर ते सांगितलं सॉफ्टवेअर मारलं आहे तर मग 8 वाजतले, त्यांचा काहीतरी रोजी काहीतरी होता. आणि किशन बोललो तू हाय राहा नको, कारण तो एरिया खूप खूप खराब होतो. मग त्यांनी मला सांगितलं तू म्हणजे मी मग कॉलेजकडनं 1 तास लांब राहतात, तर तू थाय जा आणि तुझं सारखं कर फोन च्या डेगेक काय फोन सारखं जाऊ नये. मग मी माझ्या रूमच्या डेगेक जावं जा 1 तासाच्या लांबवरती होता. तर आईन मग सांगितलं किशनलाच घेऊन जा, तू एकटा जाऊ नको, फोन सारखं झालो की मग ते का रिटर्न पाठव. मग आम्ही दोघंजणं गेलो.
मग थंयसर सॉफ्टवेअर मारूक दिला. सॉफ्टवेअर होता अर्ध्या तासाचं काम, पण जे आम्ही कॉलेजच्या डेगे गेलेलो त्यांची रोजी होती म्हणून त्यांच्यानी सांगितलेले 8 वाजतले. तर त्याने सॉफ्टवेअर मारल्यात, पण त्यांनी म्हाका सांगितलेले सॉफ्टवेअरने काय होवचं नाही, गॅरंटी नाही असा. डेटा तर जो सगळं जातलो जा, सर्व्हिस सेंटरला दिले तरी जातलो, पण सर्व्हिस सेंटरलाच नेवचो लागतलो असं त्यांनी जास्त चान्सेस सांगितलेले. म्हणलं सॉफ्टवेअर मार एकदाचं कन्फर्म करू काय होतं आपण. मग सॉफ्टवेअर मारलो. मग आम्ही बाहेर जाऊन येलो, कारण मी सकाळी नाश्ता केलेले जो माझं पचलेलो आणि त्याच्या मग अजून भूक लागलेली. मग आम्ही नाश्ता केलो, नाही जेवलो आणि त्याच्यानंतर परत रिटर्न येलो. तरी झालं सॉफ्टवेअरचं पण नाही असं इश्यू, तुका सर्व्हिस सेंटरला देऊचं लागतो. म्हटलं मी फोनाशिवाय काय करू. मग मी बारकोसो एक 1200चा एक जिओ भारतचा फोन घेतला आणि माका फोनचा फक्त काय एवढं इश्यू नाही होतो, कारण माझ्याकडे माझा आयपॅड होता आणि लॅपटॉप पण होतं. त्याच्यामुळे व्हॉट्सअपचं इंस्टाग्रामचं त्याचा काही प्रॉब्लेम नाही होतो. पण माझा सगळं डेटा गेलेला. आता ईमेलने बॅकअप मारू पण नाही मी अजून नाही मारू. डेटा सगळं माझ्या फोनमधलं गेलेलं आणि त्याचा बॅकअप पण मारूचं रावलेला. आणि त्याच्यानंतर मी बारकोसुद्धा जिओ भारत फोन घेतलेले. त्याच्यात मग मी माझा सिम कार्ड घातला, त्याच्यानंतर फोन लावला आणि त्याच्यानंतर घरातल्यांका काहीतरी राहत भेटली. कारण बाबांनी आधीच सांगितलेलं फोन खराब झालं तर तू नवीनवाला बारकोसो फोन घे, घराकडे फोन लाव ॲटलिस्ट. मग तो फोन घेतला. माझा जो खराब झालेला तो सर्व्हिस सेंटरला दाखवला, तर त्यांनी सांगितलं मदरबोर्ड खराब झालं, 6-7 हजार रुपये खर्च येतो. कोण करतं, फोनच होतो 10,000चा. आणि मेन गंमत काय माहिती आहे, दादाचा फोन जो जरा वाईटचं काहीतरी खराब झालं आणि त्याचं पिक्सेलचं फोन. मी म्हटले आता दादाचा फोन माझ्याकडे आणि माझं फोन, 2 फोन असतले माझ्याकडे. मी एका फोनात रेकॉर्डिंग करतले, एक फोन तर मग असंच होय, म्हणजे मी 2 फोन घेऊन शायनिंग मारतलं असं म्हटलेलं. पण तो फोन माझं जो होतो तो गेलो. हां, मग बाबांनी नंतर जो त्यांच्याकडे होतं ओप्पोचं, जो माझा जुना फोन होतो तो तात्पुरतं वापरूक म्हणून मला पाठवलं मी. तशी फोनची काही गरज पण नव्हती, कारण आयपॅड होता माझ्याकडे, बारको फोन होतो आणि माझं इंस्टाग्राम 5 ठिकाणी लॉग इन केलेला. बाबांच्या फोनमध्ये, माझ्या फोनमध्ये, टॅबमध्ये, लॅपटॉपमध्ये आणि एकाच कुठच्या तरी फ्रेंडकडे असताना त्या वेगळं. आणि हा दादाचा फोन खराब झालं. मी म्हटलं बघा भेटलो दादाचा जो तो फोन, आणि दादा आपण नवीन फोन घेतलो. ठीक आहे, माझा फोन खराब झालो. मी गावात गेले नंतर एका आठवड्यात इला आणि आईचं फोन खराब झालो. घरात होते 4 फोन, दादाचं, माझं, आईचं आणि बाबांचं. त्यातले 3 फोन खराब झाले आणि एक असा जो चांगलं तो ह्यो ओप्पोचं, जो मला 8वीत दिलेलं. तर अशी बरीच मोठी गजाल होती ही. सांगण्याचा हाच होता की अंशुल आणि किशलने दोघांनी ह्या गेल्याने, म्हणजे मी रट्टले असते जर मी एकटं असलं असते तर मी असं मॅनिफेस्ट करते त्या दोघांसाठी. त्यांना चांगल्या पॅकेजची नोकरी गावानी आणि त्यांची डेस्टिनेशन वेडिंग होऊनी, म्हणजे म्हाका ती अटेंड करूक भेटत आणि मग चांगलीशी साडी देऊनी त्यांची लग्नाची. एक कशा 10 द्या.